कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ता केंद्र असणाऱ्या गोकुळमध्ये राजकीय भूकंप झालाय। गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलंय। डोंगळे यांच्या भूमिकेनंतर गोकुळचे नेते सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना एक प्रकारे मोठा धक्का मानला जातोय। बघूया त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट। गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळेंचं बंड। गोकुळच्या दुधाला वादाची उकळी। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांना डोंगळेंचा धक्का। गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला पुन्हा एकदा वादाची उकळी फुटल्याचं पाहायला मिळत आहे। गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे यांनी राजीनामा द्यायला नकार दिला। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या ठरलेल्या फॉर्म्युलानुसार डोंगळे 15 मे रोजी राजीनामा देणार होते। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर अरुण कुमार डोंगळेंनी यू-टर्न घेतलाय। त्यामुळे डोंगळेंची ही भूमिका म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री सतेज पाटील या जिल्ह्यातील नेत्यांना मोठा धक्का मानला जातोय। पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला 15 तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता। माझी काय अडचण नव्हती। प्रश्न राजीनामाचा नाही आहे, प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे। होणारा चेअरमन हा महाविकास आघाडी नसावा। इलेक्शन आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, कॉर्पोरेशन आहे, दूध संघ आहे। ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजॉरिटी असल्याकारणानं गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं। म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत। तर गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच व्हावा अशी अपेक्षा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे। त्या संदर्भात सगळं सकारात्मक सुरू असल्याचंही ते सांगायला विसरले नाही। आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चाललाय हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे। आता ज्या काही घडामोडी होत आहेत, डोंगळे साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। बघूया, सकारात्मक विचार ठेवून आपण पुढे चाललेलो आहोत। तर अरुण कुमार डोंगळे वगळता सर्व सत्ताधारी संचालक एकसंध असल्याचं ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी म्हटलंय। हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील जो निर्णय घेतील त्याप्रमाणे काम करणार असल्याचंही विश्वास पाटलांनी सांगितलं। आमची ही महाविकास आघाडी किंवा महायुती नाही, ही आमची राज्याची शव आघाडी आहे। आम्ही ज्या वेळेला पॅनल केलं त्यावेळेला राज्याची शव पॅनल म्हणून असं केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही आज हे एकत्र आहोत। सगळे आम्ही एकत्र आहोत सगळीच, आणि आज आम्ही सगळे एकत्र असून जे काही आमचं नेतेमंडळी सांगतील, आघाडीचे नेते आहेत सर्व आमचे, त्यांच्या पद्धतीने आम्ही सर्व बोर्ड एकत्र काम करू। गोकुळ दूध संघ नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलाय। आमदारकीपेक्षा गोकुळचं संचालकपद हवं अशी जिल्ह्यातील नेत्यांची भूमिका असते। आता वर्षभरात गोकुळची निवडणूक लागणार आहे, त्यातच गोकुळचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।